हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपण बघत आहोत इयत्ता 8वी NMMS परीक्षेची तयारी. तर पहा मित्रांनो, आपण नागरिकशास्त्राचं पहिला धडा बघितलेला आहे. आज आपण दुसरा धडा पाहत आहोत. कारण नागरिकशास्त्राचे 6 धडे आहेत. त्या 6 धड्यापैकी तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारतो मित्रांनो. त्यासाठी हे 6 धडे तुम्ही कंप्लीट करून जा, कारण ह्याच्यामधलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. भारताची संसद हे दुसरा धडा आहे. आता याच्यामधले आपण काही MCQ प्रकारचे प्रश्न बघूया. पहिला धडा झालेला आहे. जर कोणी बघितला नसेल तर पहिला धडा बघून घ्या, आणि हा दुसरा धडा आहे. तर पहा मित्रांनो, दुसऱ्या धड्यातला पहिला प्रश्न पहा. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. विधाने वाचायचं आहे आणि योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात. लोकसभा हे प्रथम सभागृह आहे. लोकसभेची मुदत 5 वर्षे असते. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तर पहा, 1, 2, 3 बरोबर आहे. म्हणजे याच्यापैकी योग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर 2 व 3 हेच बरोबर आहेत, किंवा 1 व 2 हे बरोबर आहेत, किंवा सर्व पर्याय बरोबर आहेत. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, हे सर्व वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन नंबर 4 हे जे सर्व वाक्य आहेत ते सर्व वाक्य कसे आहेत, बरोबर आहेत मित्रांनो. याच्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न काय दिला, कराविषयीचे प्रस्ताव केवळ डॅडॅश या सभागृहात मांडले जाते. तर पहा, कराविषयीचे जे काही प्रस्ताव आहे ते या सभागृहामध्ये मांडले जाते. कोणत्या सभागृहामध्ये मांडले जाते? NMMS 2018ला विचारलेला प्रश्न आहे हा. तर पहा, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, न्यायालय कशामध्ये तुम्हाला कराविषयीचे प्रस्ताव मांडलं जाते? तर अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, लोकसभामध्ये कराविषयीचे प्रस्ताव मांडलं जाते. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कराविषयीचं म्हटलं की. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅडॅश असते. पहा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये. हे लक्षात ठेवायचे, तुम्हाला पाठ करायचं आहे. संविधानानुसार लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या डॅडॅश असते. किती असते? 288, 548, 78 किंवा 552. तर पहा, याचं अचूक उत्तर आहे 552 एवढी लोकसभेची सदस्य संख्या असते मित्रांनो संविधानानुसार. त्याच्यानंतर राज्यसभेसंदर्भात खालील योग्य अयोग्य विधान ओळखा. योग्य बी ओळखायचं आहे तुम्हाला, अयोग्य बी ओळखायचं आहे. हे जे 4 विधान आहे त्याच्यापैकी कोणते योग्य आहेत, कोणते अयोग्य आहेत हे ओळखायचं आहे. राज्यसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे, पहिलं वाक्य आहे. राज्यसभा कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. राज्यसभेचे सदस्य जनतेकडून प्रत्यक्षरित्या निवडून आलेले नसतात. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या 238 आहे. तर याचं अचूक उत्तर आहे, पहा मित्रांनो, अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. विधान 1 व 4 अयोग्य आहेत आणि विधान 1 व 3 योग्य आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर पहा, 5वा प्रश्न, राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? पहा, 2019ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो NMMSमध्ये. राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे? 250, 288, 238, त्याच्यानंतर 552. तर अचूक उत्तर आहे 250 एवढी राज्यसभेची सदस्य संख्या आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, राष्ट्रपती डॅडॅश सदस्याचे नेमणूक राज्यसभेवर करतात. पहा, राष्ट्रपती डॅडॅश सदस्यांची म्हणजे किती सदस्यांची नेमणूक राज्यसभेवर करतात? तर पहा, 2, 12, 238, 1. तर अचूक उत्तर आहे हे 12 सदस्याची राष्ट्रपती नेमणूक करतात. हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपण 7वा प्रश्न पाहूया. सर्व प्रश्न तुम्हाला असं पाठ करून ठेवायचं आहे. परीक्षेमध्ये आले की डायरेक्ट तुम्ही उत्तर द्यायचं, लिहायचं आहे. कारण 6 धडे आहेत, 6 धडे तुम्हाला पाठ करायला जास्त वेळ लागत नाही. तर पहा, 7वा प्रश्न, आर्थिक प्रस्ताव केवळ डॅडॅश मांडले जाते. पहा, आर्थिक प्रस्ताव केवळ डॅडॅशमध्ये मांडले जाते. राज्यसभेत, लोकसभेत, मंत्रिमंडळ बैठकीत, राष्ट्रपतीद्वारे. तर पहा, लोकसभेत मांडले जाते. हे लक्षात ठेवायचं आहे आर्थिक प्रस्ताव. त्याच्यानंतर 8वा प्रश्न, भारताच्या संविधानात बदल करण्यासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधाने अयोग्य आहे? तर अयोग्य विधान तुम्हाला इथं ओळखायचं आहे. तर पहा, हे विधानं पहा, संविधानातील काही तरतुदी संसदेच्या साध्या बहुमताने बदलल्या जातात. काही तरतुदींना 2-3 बहुमताची गरज असते. काही तरतुदींना संसदेत विशेष बहुमत व निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्याची मान्यता लागते. संविधानातील काही तरतुदी संसदेला बदलता येत नाही. असे लक्षात ठेवायचं. ह्या प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारतात मित्रांनो. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सर्व विधाने योग्य आहेत. हे सर्व विधाने कशी आहेत? योग्य आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, भारताचे डॅडॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. पहा, हे सुद्धा 2018ला NMSच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. भारताचे डॅडॅश हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. तर आता राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश कोण आहेत? मग ते उपराष्ट्रपती आहेत या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पहा,
कायद्याच्या कच्च्या मसुद्याला डॅश म्हणतात. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. हे प्रश्न हे तुम्ही पाठच ठेवा. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला डॅश म्हणतात. काय म्हणतात? विधेयक म्हणतात, नियम म्हणतात, याचिका म्हणतात, मागणी म्हणतात. तर याचं अचूक उत्तर आहे विधेयक असं म्हटलं जाते. त्याच्यानंतर पहा, डॅश संमती दर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. हे खूप महत्त्वाचं आहे. हे सुद्धा हे एक एक लाईनचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. कोणाच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतरच विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते? राष्ट्रपतीच्या, पंतप्रधानाच्या, सर्व सदस्यांच्या, लोकसभेच्या. म्हणजे कोणाची स्वाक्षरी पाहिजे की कोणताही कायद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी? तर त्याचं आहे उत्तर मित्रांनो, राष्ट्रपतीची स्वाक्षरी असल्याशिवाय कोणताही रूपांतर होतच नाही, कायद्यामध्ये रूपांतर होत नाही. त्याच्यानंतर पाहूया 12वा प्रश्न. लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास डॅश पहा. विधेयक मंजूर होत नाही, विधेयक दुरुस्त्या कराव्या लागतात, दोन्ही सदनाच्या संयुक्त अधिवेशन विधेयक मांडले जातात, राष्ट्रपतीचे मत निर्णायक मानले जाते. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, दोन्ही सदस्याच्या नियुक्त अधिवेशनात विधेयक मांडले जाते. त्याच्यानंतर लोकसभेवर डॅश पद्धतीने उमेदवार निवडून येतात. पहा कोणत्या पद्धतीने? भौगोलिक मतदारसंघ, धार्मिक मतदारसंघ, स्थानिक शासन संस्था मतदारसंघ, प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत. तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, भौगोलिक मतदारसंघ या पद्धतीनं निवडलं जाते. त्याच्यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न क्रमांक 14वा. तर पहा काय दिला. दरवर्षी डॅश महिन्यात अर्थमंत्री देशाचे अंदाजपत्रक लोकसभेत सादर करतात. म्हणजे अर्थमंत्री जे आहेत देशाचे, जे अंदाजपत्रक आहे ते कोणत्या महिन्यात सादर करतात असं विचारलेलं आहे दरवर्षी. तर याचं अचूक उत्तर आहे पहा, फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थमंत्री अंदाजपत्रक सादर करतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पैशासंबंधीचे प्रस्ताव आर्थिक मानले जातात व असे सर्व प्रस्ताव प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? पहा 2022ला आलेला प्रश्न आहे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, स्थायी समिती. लोकसभामध्ये मांडले जाते. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ॲग्लो इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या डॅश प्रतिनिधीची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात. राष्ट्रपती किती प्रतिनिधीची नेमणूक करू शकतात ॲग्लो समाजाच्या लोकांना? तर पहा किती लोक आहेत ते? 2 प्रतिनिधीची नेमणूक राष्ट्रपती करते मित्रांनो लोकसभेवर. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा 17वा प्रश्न. खालील विधानापैकी बरोबर विधान ओळखा. तुम्हाला बरोबर विधान ओळखायचं आहे. हे सगळे विधान वाचायचं आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो मित्रांनो, याचं अचूक उत्तर कोण आहे? विधान अ आणि ब हे एवढेच बरोबर आहेत. हे बाकीचे सगळे काय आहेत? चूक आहेत. अ हे एक बरोबर आहे, त्याच्यानंतर ब हे एक बरोबर आहे. हे 2 काय आहेत? तर चुकीचे आहेत. आपल्याला बरोबर विधान ओळखा म्हणलं तर अ आणि ब जे येते. तर पहा तुम्ही हे लक्षात ठेवा वाचून घेऊन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. निवडणूक लढण्यासाठी वयाची अट लोकसभेसाठी डॅश आहे. म्हणजे लोकसभेसाठी किती आहे वयाची अट? तर राज्यसभेसाठी डॅश वर्ष आहे. लोकसभेसाठी पहिलं सांगायचं नंतर राज्यसभेसाठी. तर पहा मित्रांनो, अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, लोकसभेसाठी 25 वर्ष लागतो निवडणूक लढवण्यासाठी, राज्यसभेसाठी 30 वर्ष आपल्याला लागते निवडणूक लढवण्यासाठी. त्याच्यानंतर योग्य पर्याय ओळखा. योग्य पर्याय ओळखायचा आहे तुम्हाला. तर पहा काय म्हटलं, राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. कारणमध्ये एक वाक्य दिलेलं आहे. ते अचूक वाक्य मी सांगतो, तुम्ही एकदम वाचून घेऊन लक्षात ठेवू शकता, लिहून सुद्धा घेऊ शकता व्हिडिओ स्टॉप करून. अचूक उत्तर आहे 3, ती कधीही एकत्रितपणे विसर्जित होत नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पहा, लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना डॅश म्हणतात. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या दोन्ही सदस्यांना काय म्हणतात असं म्हटलं. फक्त लोकसभा म्हटलं नाही, राज्यसभा असं म्हटलं नाही. तर पहा, आमदार, नामदार, मामलेदार, खासदार. तर अचूक उत्तर आहे नामदार असं म्हटलं जाते दोन्ही सदस्यांना. तर पहा मित्रांनो पुढे, राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्यापैकी डॅश सदस्य विविध घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. म्हणजे किती सदस्य निवडून येतात केंद्रशासित प्रदेशातून? तर 2015-22ला आलेल्या प्रश्नपत्रिकेत आहे मित्रांनो, हे प्रश्न आलेला आहे. तर याचं अचूक उत्तर आहे 238 सदस्य निवडून येतात. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते कार्य संसदेचे नाही? संसदेचे कोणते कार्य नाही हे तुम्हाला सांगायचं आहे. लोकहिताच्या कायद्याची निर्मिती करणे हे संसदेचे कार्य आहे. राज्यपालाची नेमणूक करणे हे संसदेचं कार्य नाही. राज्यपालाची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती करतं. म्हणून हे अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पाहूया, सहसंबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. लोकसभेचं कोण असते? अध्यक्ष असते. राज्यसभेचं काय असते? उपाध्यक्ष असते, स्पीकर असते, सभापती असते, उपराष्ट्रपती असते. राज्यसभेचं हे सभासद असते मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर संसदेच्या सभागृहात सादर केल्या जाणाऱ्या विधेयकाचे प्रकार: प्रस्ताव व पुरवणी, अल्पकालीन विधेयक व दीर्घकालीन विधेयक, प्रस्ताव व कायदा, अर्थविधेयक व सर्वसाधारण विधेयक ह्या प्रकारे असते. त्याच्यानंतर पाहूया, विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेच्या खालील टप्प्याचा योग्य क्रमांक
क्रमांकाचा पर्याय ओळखा. तर पहा हे पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. याचं अचूक उत्तर मी सांगतो. ऑप्शन 2 आहे ई ई आ आ आ अ हे असं आहे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवा. याला वाचून घ्या, लिहून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर लोकसभेतील जागानुसार खालील घटक राज्याचा उतरता क्रम लावा. तर पहा उतरता क्रम लावायचे आहे तुम्हाला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार याच्यामधून उतरता क्रम. तर याचं अचूक उत्तर सांगतो मी तुम्हाला. उतरता क्रम आहे हा 4 नंबरचा. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, गुजरात हे लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर राज्यसभेबाबत कोणती विधाने बरोबर आहेत. राज्यसभेबाबत हे 3 विधानं दिले आहे, त्याच्यापैकी कोणती बरोबर आहेत असं विचारलं तर बरोबर आहेत ऑप्शन नंबर 2 अ आणि ब हे 2 बरोबर आहेत. अ कोणतं आहे, राज्यसभेला आर्थिक बाबतीत मर्यादित अधिकार असते, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असते, हे सुद्धा बरोबर आहे. क हे चुकीचं आहे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर पाहूया राज्यसूचीतील एखाद्या विषयावर राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने कायदा करायचा असेल तर तसा ठराव संमत करायचा अधिकार डायडॅशला असतो. म्हणजे कोणाला असतो, लोकसभा, राज्यसभा, लोकसभा व राज्यसभा दोन्ही विधानसभा. तर याचं अचूक उत्तर आहे राज्यसभाला असतो, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. अशा प्रकारे पहा मित्रांनो याचेसुद्धा 28 प्रश्न झाले आहेत. एवढे जरी प्रश्न तुम्ही लक्षात ठेवलं तर खूप झालं परीक्षेसाठी. याच्यापैकीच प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धडा 3 पाहणार आहोत, केंद्रीय कार्यकारी मंडळ. कारण याच्यामध्ये 5 ते 6 धडे आहेत. हे धडे सर्व तुम्ही हे MCQ पाठ करा. याच्यापैदले तुमचे 4 ते 5 मार्क कुठेही जात नाही. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला डाऊट टाईप करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.